नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वाडी दमे येथील पहिल्या बौद्ध धम्म परिषदेस प्रतिसाद. भिक्खू संघाने दिली धम्मदेशना. परभणी तालुक्यातील मौजे वाडी दमे येथे मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी ग्रंथ वाचन समापन व पहिली बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. या परिषदेत भदंत उपगुप्त महास्थवीर यांच्यासह भिक्खू संघाची धम्मदेशना झाली. यावेळी पंचक्रोशीतील उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धम्म परिषदेची सुरुवात सकाळी 8 वाजता पंचशील ध्वजारोहणाने झाली. यानंतर भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धम्म परिषदेत पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर, भदंत मुदितानंद थेरो, भदंत प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महाथेरो, भदंत पयावस, भदंत पयारखित, भदंत धम्मघोष, भदंत मोगलायन आदी उपस्थित होते. सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व गायिका भीमगीत कार्यक्रम घेण्यात आला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी पंचशील बुद्धविहार स्मारक समितीचे अध्यक्ष महादू वाटोडे, विष्णू वाटोडे, बाळू वाटोडे यांच्यासह पंचशील लेझिम पथक, विशाखा महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले. या बौद्ध धम्म परिषदेसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, तरुण युवा कार्यकर्ते, यशवंत भीमराव गजभारे, राहणार परभणी हे सुद्धा उपस्थित होते. की या जीवनामध्ये आल्याच्या नंतर मी जेवढं काय करायचं होतं माझ्या जाता जाता एवढंच सांगतो की भांडणामध्ये नको त्या उलाढालीमध्ये नको त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नका. आपल्याला जीवन जगायला फार थोडासाच माणसाचं आयुष्य असते. एकदा भगवान बुद्धाकडे उपासक आला आणि बुद्धांना प्रश्न केला की भगवान, या जगामध्ये सगळ्यात जवळचं काय? तेव्हा बुद्ध म्हणाले, तुला काय माहिती, तू सांग. तेव्हा तो सांगताना म्हणाला की भगवान, या जगामध्ये सगळ्यात जवळचं जर काय असेल तर माझी आई आहेत, वडील आहेत, पत्नी आहेत, मुलं बाळ आहेत, नातेवाईक आहेत, समाज आहे, गाव आहे. बुद्ध म्हणाले, तू जे काय सांगितलंस ते सत्य आणि खरं आहे. जर या जगामध्ये जर सगळ्यात जवळचं जर काय असेल तर ते म्हणजे माणसाचा मृत्यू. म्हणून कोणत्या मिनिटाला, कोणत्या दिवसाला आणि कोणत्या वेळाला आपल्याला मृत्यू येईल सांगता येत नाही. परंतु त्या मृत्यूला जाण्याच्या आधी आपण एवढं आनंदानं जगा, एवढा त्या मिनिटाचा सेकंद. यशवंत भीमराव गजभारे, राहणार परभणी. इथे धम्म परिषद आहे. त्या धम्म परिषदेसाठी मी उपस्थित आहे. धम्म परिषद चांगल्या प्रकारे केलेली आहे. व्यवस्था वगैरे चांगली आहे. सांगा ना. चांगल्या प्रकारे जनता बौद्ध धम्म परिषदेसाठी येत आहे. सर्वांना जय भीम. धम्म म्हणजे काय या गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत धम्म आणि अधम्म या तीन गोष्टी आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला जीवन कसं जगायचं. पंचकमिटी असेल, महिला मंडळ असेल, तर काय आहे धम्म म्हणजे? धम्म म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मग्रंथांचं लिखाण करत असताना लिहितात की जीवन सुचित राखणं म्हणजे धम्म होय. त्यांचं संघटन जीवन चांगलं, सुचित राखणं धम्म प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागामध्ये गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये आपली धम्माची प्रचाराची यंत्रणा नाही आहे. उपासकांनी जो ग्रामीण भागात पुढाकार घेतलेला आहे ते धम्म प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने अत्यंत चांगलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा विचार माणसामध्ये पेरण्याचं काम या धम्म परिषदेच्या निमित्तानं आणि माणूस आणि गाव जोडल्या जाईल या धम्म परिषदेच्या निमित्तानं. आणि जोडण्याचं काम गावची मंडळी चांगल्या पद्धतीने करीत आहे. या परिषदेच्या निमित्तानं मी सर्व उपासकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. परभणी या ठिकाणी साजरे होत आहे. मनाची मलिनता दूर करणं म्हणजे धम्म होय. मनाची मलिनता दूर करणं म्हणजे धम्म होय. मनाची मलिनता आपल्या चित्रामध्ये जे विकार असतात, रागाचा विकार, द्वेषाचा विकार,
तृष्णेचा विकार, वासनेचा विकार, अहंकाराचा विकार, आळसाचा विकार, नाना प्रकारचे विकार माणसाच्या चित्तामध्ये असतात आणि या विकारातून बाहेर पडणं म्हणजे सद्धम्म होय. मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म होय. आपल्या चित्तामध्ये जी मलिनता निर्माण होत आहे, कोणाच्या प्रति द्वेष करून, कोणाच्या प्रति ईर्ष्या करून, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे ते, तर नाना प्रकारचे विकार चित्तामध्ये उत्पन्न होतात. मन मलिन होते, मन व्याकुळ होते, मन दुःखी होते, मन दुःखी होते. या मनाला या व्याकुळतेतून, या दुःखातून, या कष्टातून, या भयातून काढण्याकरिता उपासक आणि उपासिकांनो मनामध्ये उत्पन्न होणारी जी मलिनता आहे, या मलिनतेला प्रथमतः तुम्ही दूर करा. जोपर्यंत तुमच्या चित्तातली मलिनता दूर होणार नाही, तोपर्यंत तुमच्या चित्तामध्ये प्रज्ञा विकसित होणार नाही. आणि जोपर्यंत प्रज्ञा विकसित होत नाही, तोपर्यंत निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही. आणि निर्वाण जर प्राप्त झालं नाही तर खऱ्या सुखाची अनुभूती काम चालू आहे ते पंचशील लेझिम संघानं गावोगावी जाऊन मानवाने जाऊन खेळून लेझिम संघाच्या मार्फत जे काही मानधन दिलं जात होतं त्या मानधनाच्या आधारावर आम्ही आमच्या पंचशील बुद्धविहाराचं काम चालू केलं आहे. आणि हे काम आम्ही या धर्माच्या मार्गातून सत्याच्या मार्गातून पूर्ण करणार असं मी सर्वच पंचशील लेझिम संघाच्या सदस्याच्या वतीनं अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो, गॅरंटी देतो. आणि या ठिकाणी तुम्ही माझं दोष ऐकलं त्याबद्दल सर्वांचा जय भीम जय बुद्ध. त्याचा उद्देश हाच आहे की आपलं जे काही भगवान बुद्धाचा 4000 वर्षापूर्वीचा धम्म आहे याच्यावर जे काही मलगड पडले होते, जे काय काय लोक अंधश्रद्धा अज्ञान याला बळी पडत आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजेत. आणि आपला खरोखरच जे भगवान बुद्धाने दिलेला सत्य न्याय भविष्याचा जो मार्ग आहे हा मार्ग गेला पाहिजेत. आणि भिक्खुसंघ आणि आपण बौद्ध उपासकांनी कसं वागायला पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेले 22 पद्धतीचं पालन आपण करून आपल्या धर्म जो काही मर्ग कमी पण वाटतो भारतावर जे काही अत्याचार झाले, आपण एक मॉडेस्ट समाज आहोत, एक मॉडेस्ट धर्म आहे. आणि या धर्माचा आपण प्रसार केला पाहिजे, जेणेकरून इतर जे काही देश आहेत, इंडोनेशिया असेल, जपान असेल, थायलंड असेल, इंडोनेशिया असेल, याच्यामध्ये जे काही मॉडेस्ट राहण्याची पद्धत आहे, आपण त्याचा अंकार केला पाहिजे. आणि बौद्ध म्हणून आपण सन्मान दिले पाहिजे हा उद्देश आहे. आणि प्रत्येकानं या ठिकाणी परिस्थितीला बाजू मानता आपल्या समाजाचे बाबासाहेबांनी आपल्याला जे मार्ग दिला, सकाळ संघर्ष करा याचा अनुकरण करून संस्कार म्हणून जनतेची सर्व लोक जे काही धर्माचा प्रसार करतील त्याचा आक्षेप करून आपल्या धर्माचे जे काही संस्कार नाही ते इतर दुसऱ्या पिढीमध्ये जे काही आता मोबाईल मुलांचं जे लक्ष आहे त्याच्यातून बाहेर पडून काहीतरी मुलं काहीतरी धर्माकडं आणि धर्माचं आचरण करावं. म्हणजे मुलामध्ये जर बीज पेरलं आपल्या धर्माचं तर त्याचा प्रसार पुढील पिढीमध्ये झाला पाहिजे ही एक अपेक्षा हा मोठा हेतू भगवंत म्हणतात त्या गोष्टी आहेत, त्या अभिदेच्या गोष्टी आहेत, या अंधकाराच्या गोष्टी आहेत, त्याच्यात तुम्ही बळी पडतात. आणि या अत्यंत छोटंसं गाव आहे. इथे 100 ते 125 कुटुंब राहतात. अज्ञानी व्यक्तीच्या जर आपण संगतीला राहिलो तर निश्चित स्वरूपामध्ये त्या व्यक्तीचे गुण तुम्हाला लागतात आणि गुण लागल्यामुळे तुम्ही सतत कर्म करायला लागतात. स्वतःच्या स्वकष्टातून मोलमजुरी करून इथे लोकांनी पैसे जमा करून हे सगळं आयोजन केलं. आयोजन करण्याचा उद्देश हा एकच होता की समाजात दूर करणे, समाजाला एकत्र करणे आणि मेन प्रवाहात आणणे हा उद्देश यामागचा होता. पहिल्या कार्यक्रमात पहिल्या सत्रामध्ये होत आहे आणि संध्याकाळच्या भीम आणि बुद्ध गीतांचा चांगल्या प्रकारे प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 6 वर्षापासून आपण सतत चालू ठेवलेलं आहे. परंतु यावर्षी या ग्रंथ समारोपाच्या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करतो दरवर्षी. म्हणून यावेळेस आमच्या पंचशील लेझिम संघातील सदस्यांनी की अंकल आपण तर 1 लाख रुपये या ठिकाणी या माध्यमातून खर्च करतो, परंतु आपण धर्मपरिषद या कार्यक्रमाला रूप दिलं तर कसं होईल. तर त्यांच्या एका शब्दावर मी सर्व समाज बांधवांना बोललो आणि त्यानंतर सर्वांनी आपल्याला असं
सहकार्य केलं की तुमच्या म्हणण्याप्रमाणेच धम्म परिषद घेऊ शकतात. परंतु धम्म परिषद घेण्याचा हा उद्देश एकच होता की जी अंधश्रद्धा आणि ही अंधश्रद्धा म्हणजे आजच आम्ही या धम्म परिषदेच्या माध्यमातून दूर करण्यात असं नाही ठरवलं. आमचा लेझिम संघ 2003 पासून चालू आहे. 2003 पासून गाव काय झालं आमच्या लेझिम संघाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम असा त्याने खूप असं अंधश्रद्धेवर कार्य केलेलं आहे लेझिम संघाच्या मार्गदर्शनानुसार. आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही या ठिकाणी आदिलाबाद असो, हैदराबाद असो, तिकडे पुणे असो, औरंगाबाद असो, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही लेझिम खेळू आणि लेझिम खेळून त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन हा कार्यक्रम केला. आणि त्याच अनुषंगाने की आजही या धम्म परिषदेनुसार धम्म परिषदेमधून आम्ही ही अंधश्रद्धा निर्मूलन आणि किंवा समाजामध्ये जे काही देव असे मानणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपला समाज आपला धर्म त्यांच्यामध्ये रुचावा या हेतून ही धम्म परिषद आम्ही केलेली आहे. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.